नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत। सुरक्षा रक्षकाच्या व नागरिकांच्या तत्परतेमुळे मुलाचे अपहरण टळले। ऐरोली नगरात विविध ठिकाणी अद्ययावत उद्यानं आहेत। या उद्यानात बालकांपासून ते वयोवृद्ध नागरिक येऊन आनंद घेत असतात। सोमवारी सायंकाळी ऐरोली नगरातील स्वर्गीय काळू राघव सोनावणे उद्यान व P2A उद्यानाच्या मधल्या भागात एक घटना घडली। सेक्टर 4 मधील नागरिकांना ये-जा करण्यासाठी पदपथ तयार केले आहे। या पदपथावर मुख्य रस्त्याच्या बाजूला एका कोपऱ्यात कचरा टाकला जातो। या ठिकाणी कचरा टाकण्यासाठी सेक्टर 4 मधील एक महिला 2 मुलांना घेऊन आली होती। कचरा टाकल्यानंतर आई घरी गेली व मुलं उद्यानात खेळू लागली। या उद्यानात 2 अनोळखी महिला टेहळणी करत होत्या। त्या दोन्ही महिलांनी एका मुलाला पकडले व त्याला घेऊन पळत जात असताना आजूबाजूला विश्रांतीसाठी बसलेल्या महिलांनी आरडाओरड केली। कसला आवाज येतोय म्हणून सुरक्षा रक्षक कैलास दौलत गवारी हे धावत गेले व प्रसंग पाहून प्रथम उद्यानाचा दरवाजा लावला व जवळ जाऊन प्रकार पाहताच अनोळखी महिलेला अन्य नागरिकांच्या सहकार्याने पकडले। एक महिला मात्र पळून जाण्यात यशस्वी झाली। सापडलेल्या महिलेला रबाले पोलीस स्टेशनमधील पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले व मुलाची सुटका केली। ड्युटीवर असताना एका सुरक्षा रक्षकाने तत्परता दाखवली। याबद्दल जी विभागाचे सहाय्यक आयुक्त सुनील काठोळे, उद्यान अधिकारी राज बांगर यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन कैलास दौलत गवारे यांचा सत्कार केला। काल ऐरोलीमध्ये एक दुर्दैवी घटना घडली की उद्यानामध्ये सुरक्षा रक्षक असताना सुद्धा काही असे आहेत की जे अनोळख्या व्यक्ती, महिला असतील पुरुष असेल, हे लहान मुलं जी गार्डनमध्ये खेळतात किंवा मधला जो पॅसेज असतो दोन्ही गार्डनच्या मधला, अशा ठिकाणी असताना काल जी घटना घडली त्याच्यामध्ये एका मुलाचा अपहरण करण्याचा प्रयत्न केला, परंतु एक आपल्या सुरक्षा रक्षकामुळे तो हाताशी लागला। काय सांगाल या संदर्भात? नाही, त्यांनी जी जागरूकता दाखवली आणि कर्तव्य तत्परता दाखवली त्यामुळे जो प्रसंग कठीण होता तो टाळता आला आपल्याला। आणि असं आदर्श सगळ्यांनी घ्यावा आणि सगळ्या गार्डनमध्ये सर्वांनी सतर्क करावं अशी माझी सर्वांना आव्हान। नागरिकांना काय तुम्ही आव्हान काढले? नागरिकांनी तर स्वतःची काळजी प्रथम घ्यायला पाहिजे, स्वतःच्या मुलांची वगैरे। त्याच्यानंतर आपले बांधव आहेतच सुरक्षा रक्षक।